तर धुळवड असली तरी देखील आज कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये आणि फिश मार्केटमध्ये काहीसा अल्प प्रतिसाद दिसतोय। मटणासाठी खूपच कमी गर्दी असून फिश मार्केटसाठी थोडासा जास्त प्रतिसाद मिळतोय। काल पोळी आणि आज नळी असं म्हटलं जातं आणि त्यामुळे कोल्हापूरकर मांसाहाराचा बेत आखतात। ग्रहण असल्यामुळे देखील मार्केटवरती परिणाम झाल्याचं सांगण्यात येतंय। तर कोल्हापूरच्या फिश मार्केटमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज धुलवडी दिवशी खरं तर मांसाहाराचा बेत असतो आणि कोल्हापूरकर म्हटल्या तर त्यांना मांसाहाराबद्दल नवीन काही सांगायची गरज नसते। आज फिश मार्केटला जर आपण बघितलं तर फिश मार्केटमध्ये नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। मासे खरेदीसाठीचा ओढा आहे तो आता अलीकडच्या काळामध्ये जास्त वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मटणासाठी आणि चिकनसाठी कोल्हापूरकर हे खूप प्रसिद्ध आहेत, मात्र आता माशांच्याकडे हे सगळे वळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज आपण खरं तर धुलवड साजरी करतोय, काय काय बेत आहे आज? आज तारले आहेत, सौंदाळे आहेत, शेटके आहेत आणि सुरमई फ्रेश आहे अगदी। त्यामुळे आजचा धुलवडीचा बेत अगदी जय्यत आहे। घरामध्येच आहे की कुठं बाहेर? नाही, घरी फॅमिली। आपण बघितलं की आज घरामध्ये हा सगळा धुळवडीचा बेत आहे तो आखलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता फिश मार्केटला देखील गर्दी वाढलेली आहे। खरं तर मटणाकडे ओढा कायम असतो, मात्र अलीकडच्या काळामध्ये फिश मार्केटला गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि जसं म्हटलं जातं की काल पोळी आज नळी, त्या पद्धतीने काल पोळी आणि आज फिश अशा पद्धतीचं चित्र हे कोल्हापूरमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।